नमस्कार, आप देख रहे हैं नीलम टाइम्स मीडिया। नीलम टाइम्स मीडिया में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचार। प्रत्येक ग्रुपमध्ये 5 संघ खेळत आहेत। 5 पैकी 2 टॉप टीम सेमीफायनल्स करिता क्वालिफाय करतील। ऐसा होई नाही सर्वांच्या शुभाचे आपण टॉस करतोय। वरती लागले आभार व्यक्त करतो। पाहुण्यांना पुन्हा एकदा विनंती असेल आपण सन्मानाने व्यासपीठावर विराजमान व्हावं।
वाजवतील आणि कॉल देतील ही प्रीमियर लीग आमचा तिसरा वर्ष आहे आणि चांगल्या पद्धतीने सुखरूप आणि चांगल्या पद्धतीने पार पडते. मी सर्व गावकऱ्यांचा आणि पवनपुत्र वडपे, ओमकार ग्रुप सगळ्यांचा मी आभार व्यक्त करतो की सर्वांनी साथ दिली आणि ही स्पर्धा अजून चांगली होईल याचा प्रयत्न करू. सगळे खेळाडूंना पण मी अजून सांगतो की प्रयत्न करा आणि मेहनत घ्या. 2 दिवसाची आपली स्पर्धा आहे पण ती व्यवस्थित येते पार पडले. 2 वर्ष मी बघितलंय की शिस्तबद्ध संघाला बक्षीस नव्हती म्हणून या वर्षी मी स्वतः बोललो की शिस्तबद्ध संघासाठी एक बक्षीस ठेवा जेणेकरून कुठलाही गालबोट आपल्या स्पर्धेला लागता कामा नये. बस मी एवढंच बोलतो 2 शब्द. आणि ओमकार ग्रुप सर्व वडप्याचा सुख दुःख कुठलाही असो प्रथम ओमकार ग्रुपचा नाव आमचा घेतला जातो आणि आता पण याच्या पुढे पण त्यांचं नाव असंच गाजत राहावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. सुरुवात होण्यापूर्वी आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देत आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली सुरू होत आहे. क्रिकेटचं प्रचंड वेळ आहे खऱ्या अर्थानं. त्यापैकीच एक जाऊयात मॅचच्या दिशेनं आणि मॅचला देखील सुरुवात करूया. हार्दिक स्वागत. सर्व आमचे जे टीम ओनर्स आहेत खऱ्या अर्थानं ज्या प्रकारे सुनील पाटील साहेबांनी देखील त्यांचे आभार व्यक्त केलेले आहेत. आम्ही देखील सुरुवातीलाच सर्व टीम ओनर्सचे आभार व्यक्त करीत आहोत आणि खूप चांगलं मार्गदर्शन खऱ्या अर्थानं सुनील पाटील साहेबांनी केलेलं आहे. एका टीममध्ये आहेत आम्ही एकत्र खेळतो सुद्धा. या सर्व मॅची आपण मैत्रीपूर्ण होती. वडपे प्रीमियर लीग 2026 पर्व तिसरे. वडपे प्रीमियर लीग म्हणजे वडपे गावाची आणबाण शान, एकता आणि अखंडतेचं प्रतीक. मला वाटतं आम्ही 40 वर्षापासून क्रिकेट खेळतो आणि आता 2 वर्षापूर्वी आम्ही रिटायरमेंट घेतलेली आहे. परंतु जेव्हापासून आता ही प्रीमियर लीग चालू झालेली आहे तर आम्हाला सर्वात जास्त उत्सुकता असते ती प्रीमियर लीगची. कारण प्रीमियर लीग मध्ये आपले गावचे खेळाडू खेळतात. कोण खेळाडू 2 खेळाडू पुढे जाणारा खेळाडू त्या या स्पर्धेमध्ये एक चाचणी होते आणि मला वाटतं आमच्या रेग्युलर टीमला माझी विनंती असेल की या स्पर्धेवर बारीक लक्ष ठेवून जे अंडर 19, अंडर 20, अंडर 22 असे जे चांगले होतकरू खेळाडू आहेत त्यांना पुढे आपण चान्स द्याल अशी मी आशा बाळगतो. आणि या स्पर्धेवर जातीने लक्ष द्यावं. क्रिकेट हा तिन्ही खेळ आहे. क्रिकेटमध्ये 11 जण आहेत. मला वाटतं आपली रेग्युलरची टीम कुठेतरी कमी पडते. आम्ही खेळ सोडल्यापासून आम्हाला कुठल्याही स्टेजवर तुम्ही सेमीफायनलला फायनलला पोहोचले म्हणून जायला भेटत नाही. आम्ही जातो ते केवळ लोकांच्या पावत्या पडून आम्हाला त्या स्टेजवर बसायला लागते. माझी तुम्हाला विनंती आहे, मी टीका नाही करत तुमच्यावर, टीका करण्याचा संबंध नाही, परंतु एक क्रिकेटचा चाहता असल्यामुळे तुम्हाला सांगतो. कारण आम्हाला पण वाटतं की जेव्हा आमच्या काळात आपल्या क्रिकेट टीमचं नाव होतं, लोक आजूबाजूची लोक वडपे गावची टीम असली मॅच बघायला थांबायचे. तुम्हाला मी सांगतो हा सांघिक खेळ आहे. सांघिक खेळाचा हा सगळ्यांना समान संधी जशी शिक्षण असेल तशी कॅप्टन्सी पण करायला पाहिजे. तुम्ही आता बिग बॅश स्पर्धा बघितली त्याच्यामध्ये आपल्या इथला एक महान खेळाडू भावेश पवार त्याला कॉमेंटेटरने जेव्हा प्रश्न विचारला की तू कशा प्रकारे खेळतो त्याने सांगितलं तो खेळताना असं तुमच्यासारखा पहिली बॅटिंग आला पाहिजे, पहिली बॉलिंग पाहिजे असं नाही करत. तुम्ही जर स्पर्धा बघताना त्या स्पर्धेचा प्रत्येक निरीक्षण करत जा तेव्हा तुम्हाला समजेल. कॉमेंटेटरने विचारलं का की किती बाईक आहे, त्याने सांगितलं 14 आहे. नंतर कॉमेंटेटरने काय सांगितलं की भावेश पवार हा सिच्युएशन नुसार उतरतो. म्हणजे आता तुमच्यात जर शेवटच्या ओव्हरला 20 धावा जर काढण्याची क्षमता असेल तर तुम्ही शेवटच्या ओव्हरला गेलं पाहिजे. असं जर तुमच्या भावेश पवार खेळता पहिल्या ओपनिंगला किंवा वन डाऊनला तर त्याने काय सांगितलं कॉमेंटेटरनी 14 ने 140 बाईक असत्या. म्हणून मी काय बोलतो त्याच्यातून मी काहीतरी धन्यवाद देतो. मालक पुढे आले म्हणून ही स्पर्धा होते आणि या स्पर्धेची जबाबदारी ओंकार येते आणि यापुढे येत राहिलेली ही मला ग्वाही देतो आणि थांबतो. जय जय महाराष्ट्र. त्या नावामध्ये पुन्हा तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाही.
इतकी गोलंदाजी पाहायला मिळते. तर कुठल्याही फलंदाजाला तुम्ही शांत ठेवू शकता. इतर खेळाडूंची वाटचाल करतील. जे टॉपचे 2 संघ असतील ते सेमीफायनल साठी पात्र. समाचार देखने के लिए नीलम टाइम्स मीडिया को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें। धन्यवाद।